नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझं मित्र मालिकेमध्ये आता ईश्वरी तिच्या आईशी बोलत असते आणि आता बोलता बोलता ईश्वरीला हा प्रश्न पडलेला असतो की आई, तुला ती बाई कोण होती ती आठवतं का ग? ज्या बाईने तुला सांगितलं होतं मी सांगेल तसं वागा आणि त्यांच्या सांगण्यानुसारच तू हॉटेलवर गेली होतीस आणि हा सगळा प्रकार घडला होता. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणत असते, नाही ग आठवत, एवढ्या वर्षांनी मला तिचा चेहरा नीट आठवतच नाहीये. आठवतोय पण व्यवस्थित आठवत नाहीये. आता किती वर्ष झालीत ना, आणि काही मिनिटांची तर आमची भेट होती. आता ईश्वरी म्हणते, अगं आई, थोडा आठवण्याचा प्रयत्न कर ना, कदाचित हे सगळा प्रकार त्या बाईमुळेच झाला आहे. पण ईशू, जर मी त्या बाईला समोरासमोर बघितलं ना तर तिला मला ओळखता येईल बघ, एवढी तर ती माझ्या लक्षात आहेच. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे आई, नको सांगूस तू आणि त्रास करून घेऊ नकोस. पण आता अर्णव सरांशी बोलताना मात्र मला त्यांना समजावून सांगता येईल, कारण तुझी बाजू सुद्धा आता मला माहीत झाली आहे आणि मला हे सुद्धा माहीत झालं आहे की तुझा यामध्ये काही सुद्धा दोष नाहीये. त्यामुळे ज्या वेळेला आता अर्णव सर बोलतील त्या वेळेला त्यांना सांगण्यासाठी माझी एक बाजू तयार असेल. आता ईश्वरीची आई म्हणत असते, अगं ईशू, एवढं सगळं कळल्यानंतर त्यांना राग येणं साहजिकच आहे ना, पण ईशू ते तुझ्याशी बोलतात तर का ग? आता ईश्वरी म्हणत असते, अगं आई, त्यांना खूपच तकलीफ होते ग, आणि मी हे सगळं त्यांना सांगितल्यानंतर त्यांचा थोडा तरी त्रास कमी होईल आणि आता मी त्यांना समजावून सांगणार आहे की यामध्ये माझ्या आईचा काही सुद्धा दोष नाहीये. आता ईश्वरीची आई म्हणते, अगं तू सगळं सांगशील पण त्यांना पटेल ना हे सगळं? आता ईश्वरी म्हणते, आई मी येते ग, अर्णव सरांचा गैरसमज मला दूर केलाच पाहिजे आज. आता मी येते, आई तुझी काळजी घे, असं म्हणून ईश्वरी आईचा निरोप घेत असते. ईश्वरीची आई सुद्धा मानेनेच हो हो असं म्हणत असते. आता इथे हॉलमध्ये सगळेच एकत्र नाश्ता करत असतात. त्यावेळेला ईश्वरी मात्र तेथे नसते. आता हे पाहून आजी म्हणत असतात, काय रे चिंटू, ईश्वरी कुठे आहे? त्यावेळेला अर्णव म्हणतो, असेल कुठेतरी इथेच, मला नाही माहित कुठे गेली. आता अंजली सुद्धा म्हणते, अरे हो चिंटू, ईश्वरी कुठे गेले तुला माहित नाही का? आता मामा म्हणत असतात, अरे तुझी बायको आहे ती आणि तुला न सांगता बाहेर गेली म्हणजे कमालच आहे की. त्यावेळेला अर्णव म्हणतो, हो नाही मला माहिती कुठे गेली आहे. आता आजी म्हणत असतात अर्णवला, अरे गणपतीच्या नैवेद्यासाठी काय करायचं हेच तुझ्या सुगरण बायकोला मी विचारणार होते आणि तिला वेळ असेल तर माझ्यासोबत मंदिरामध्ये सुद्धा नेणार होते ना. आता आजींचं हे बोलणं ऐकून आकाश आजींची गंमत करत असतो आणि म्हणत असतो, काय बाबांनो, आता आजींना सगळीकडे जिकडे तिकडे नाथ सुनेला सोबत न्यायचं असतं बरं का. त्यावेळेला अंजली सुद्धा म्हणते, हो हो, आता नाथ सुनच लाडकी झाली आहे, आता बाकी सगळ्यांचं क्रेडिट कमी झालं आहे. आता आजी म्हणत असतात, माझी कुणी गंमत करायची नाही बरं का, आणि ईश्वरी आहेच गुणाची पोर, तिच्या वयाच्या मानाने तिच्याकडे खूपच समंजसपणा आहे आणि तिचे किती गुण गावे तेवढे कमीच आहेत. आता आजी ईश्वरीचं खूपच कौतुक करत असतात. तेवढ्यातच मामा म्हणत असतात, हे मात्र अगदी बरोबर आहे. आता इथे अर्णवला राग येत असतो. आता आकाश म्हणत असतो, आजी गणपतीच्या नैवेद्यासाठी पेढे चालतील का? त्यावेळेला आजी हो म्हणतात. त्यावेळेला आकाश म्हणतो, तुझी काही हरकत नसेल तर नम्रताच्या क्लाउड किचन मधून आपण पेढे मागवूया का? तिथे खूपच छान मिळतात. त्यावेळेला आजी म्हणतात, अरे हो, काहीच हरकत नाही, मागव, त्यांची क्वालिटी खूपच चांगली असते. आता आकाश म्हणतो, ठीक आहे, मी ॲपवरून ऑर्डर करतो पेढे. आता आकाश ॲप ओपन करून ऑर्डर देणार असतो. तेवढ्यातच त्याला कळतं की ॲपवर काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आता आकाश म्हणत असतो, अरे ॲप तर हँग झाला आहे, ऑर्डर बुक होतच नाहीये. आता हे ऐकून अंजली म्हणत असते, अरे असं जर झालं तर त्यांचं खूप नुकसान होईल ना. आता हे ऐकून अर्णव आकाशला म्हणतो, आकाश तू पर्सनली त्यामध्ये लक्ष घाल आणि ॲपमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते जरा पाहून घे, नम्रताला त्यातील काहीच कळणार नाही. आता आकाश हो म्हणतो. तेवढ्यातच मामा अर्णवला म्हणत असतात, अरे अर्णव, ईश्वरीच्या बाबांची तब्येत काय म्हणते, आता सुधारणा आहे ना? आता आकाश मामांच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, उलट आकाशला म्हणत असतो, आकाश मी थोडा बिझी आहे आणि तिच्या नम्रताच्या बाबांच्या ट्रीटमेंटकडे आणि तिच्या क्लाउड किचनकडे थोडंसं तू लक्ष दे. आता आकाश ओके म्हणतो आणि तेथून उठून जातो. आता इकडे अंजली म्हणत असते, आजी बघितलंस का, आपला चिंटू जावई म्हणून खूपच चांगला आहे बघ. आता आजी म्हणत असतात, अगं हो, आपण कसं ईश्वरीच्या बाबतीत नशीबवान आहोत तसंच ईश्वरीचे आई बाबा सुद्धा चिंटूच्या बाबतीत नशीबवान आहेतच की त्यांना एवढा चांगला जावई मिळाला. आता
आता या सगळ्यांच्या अशा चांगल्या चांगल्या गप्पा चाललेल्या असतात. तेवढ्यातच यामध्ये विरजण टाकायला येतात मामी. आता धावतच येतात. यांच्या हातामध्ये असतो अर्णवच्या आईचा म्हणजे सात्विका ताईंचा फोटो असतो. आता तो फोटो घेऊन धावतच येतात आणि म्हणतात, अहो आई बघा ना सात्विका ताईंचा फोटो. आज या ईश्वरीने तर कहरच केला आहे. हिने हा फोटो अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन टाकला होता. त्यावेळेला आता अर्णव तर उठूनच उभा राहतो आणि तो फोटो पाहतो. आता या मामी ईश्वरीला वाटेल तसं बोलत असतात. म्हणजे एवढी बेजबाबदार कशी आहे बरं ती. सात्विका ताईंचा फोटो तिने अडगळीच्या खोलीत टाकलाय म्हणजे काय बोलावं हिला आता. आता मामींची ही तनतन पाहून मामा म्हणतात, वल्लरी तू एवढ्या खात्रीने कशी काय सांगत आहेस बरं की अडगळीच्या खोलीमध्ये तो फोटो ईश्वरीनेच टाकला आहे. आता मामा म्हणत असतात, जरा काही घरामध्ये झालं की लगेच ईश्वरीचं नाव घ्यायचं मोकळं व्हायचं. आता मामी म्हणतात, उगीच काही मी तिचं नाव घेत नाही. मीच तिला काही गोष्टी अडगळीच्या खोलीमध्ये ठेवायला सांगितल्या होत्या. पण बापरे, सात्विका ताईंचे फोटो फ्रेम ईश्वरी अडगळीच्या खोलीत ठेवेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आता अंजली म्हणत असते, अगं मामी असं नाही करणार ईश्वरी. तेवढ्यातच ईश्वरी तिथे आलेली असते. आता हा सगळा दंगा पाहून ईश्वरी म्हणते, काय झाले बरं इथे. त्यावेळेला मामी म्हणतात, या 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 मॅडम तुमचीच कमी होती इथे. आता मामी तो फोटो दाखवतच ईश्वरीला ओरडत असतात. त्या म्हणत असतात, हे बघ तुझ्या सासूबाईंचा फोटो तू अडगळीच्या खोलीमध्ये नेऊन टाकलास. फोटोची ही अवस्था केली आहेस तू. त्यावेळेला ईश्वरी, नाही हो मामी मी नाही टाकली असं म्हणत असते. आता मामी म्हणत असतात, नाही म्हणजे काय ग नाही. मी काही गोष्टी तुला स्टोर रूम मध्ये नेऊन ठेवायला सांगितल्या होत्या. म्हणजे तू सात्विका ताईंचा फोटोच नेऊन टाकलास. आता ईश्वरी म्हणत असते की मी नाही टाकलं, मी खरंच हा फोटो नाही टाकला तिकडे. आता या मामी ईश्वरीला काही बोलूनच देत नसतात. तू गप्प बस, अजिबात काही अक्षरही बोलू नकोस. सासूबाई तुझ्या या जगात नाहीयेत तरी सुद्धा त्या नको झालेत का तुला. अजिबात एक अक्षर सुद्धा स्पष्टीकरण देऊ नकोस तू, शांतच बस. आता या मामी आजींना म्हणतात, आई सात्विका ताईंच्या फोटोला छान हार घालून तुमच्या खोलीमध्ये आणून लावणार होते, पण या ईश्वरीने फोटोची काय हालत करून ठेवले बघा ना. आता आजी मात्र ईश्वरीचीच बाजू घेतात आणि म्हणतात, अगं ये वल्लरी चुकून ठेवली गेली असेल तिच्या हातून, एवढा कांगावा करायची काहीच गरज नाही. अजिबात तू ओरडू नकोस. आता अंजली सुद्धा म्हणत असते, हो हो आजी बरोबर बोलत आहे, ईश्वरीचा असा स्वभाव नाही. आता या दोघी ईश्वरीची बाजू घेत आहेत पाहून अर्णव चिडतो आणि त्या दोघींना म्हणतो, इनफ. आता अर्णव आजीला म्हणत असतो, आजी हिची कोणतीही चूक मी माफ करायला तयार आहे, पण आईच्या बाबतीत कोणतीही चूक मी माफ करणार नाही. आता अंजलीला म्हणत असतो, ताई तुझं सुद्धा मी प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी ऐकतो, पण आता या वेळेला ऐकणार नाही. त्यावेळेला ईश्वरी सुद्धा आहो असं काहीतरी म्हणणार. तेवढ्यातच अर्णव म्हणतो, माफी मिळणार नाही, अजिबात नाही. आता अर्णव खूपच चिडलेला असतो. उगीच दंगा नको म्हणून ईश्वरी मामींना म्हणत असते, मामी मी चुकले, आय एम सॉरी, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, द्या तो फोटो माझ्याकडे, मी साफ करून देते. आता ईश्वरी तो फोटो मामींच्या हातातून घेणार. इतक्यातच अर्णव हिसकावून घेतो आणि म्हणतो, काही गरज नाहीये तू फोटो साफ करण्याची. आता अर्णव ईश्वरीला खूपच रागाने म्हणतो, माझ्या आईच्या फोटोची काळजी घ्यायला मी समर्थ आहे असं म्हणून तो रागानेच तेथून निघून जातो. आता अर्णवचं वागणं मामा आजी अंजली या तिघांनाही वेगळंच वाटत असतं. आता मामा मामीला म्हणत असतात, अहो मॅडम तुमची चिडचिड करून झाली असेल तर आता भूक लागली असेल तर आता नाश्ता करून घ्या. आता मामी मामांच्यावर चिडतात आणि म्हणतात, एवढं बोलायची गरज नाहीये आणि प्रत्येक वेळेला तिचीच बाजू घ्यायची नाही. आता अंजली ईश्वरीला आधार देतच म्हणते, अगं ईशू काळजी करू नकोस तू. अगं ईश्वरी काय आहे माहितीये का, आईच्या बाबतीत तो खूपच सेन्सिटिव्ह आहे ग, आणि काल रात्रीपासून त्याला आईची आठवण सुद्धा येत आहे म्हणूनच तो असा वागला असेल. आता आजी म्हणत असतात, अगं तो एकदा रागावला ना तर त्याचा राग लगेच थंड होत नाही. आता अंजली म्हणत असते, अगं हो ईश्वरी, आणि तू जाऊन जरा शांतपणे बोल ना त्याच्याशी. आता मामा म्हणत असतात, त्याच्या मनात काही नसेल ग, उगीच तो रागाच्या भरात बोलला असेल तुला. आता ईश्वरी म्हणते, हो बरोबर आहे, मी बोलते त्यांच्याशी. आता ईश्वरी तेथून निघते आणि रूम मध्ये येते. तेवढ्यातच या मामी स्वतःच्या मनातच विचार करत असतात, या दोघांमध्ये नेमकी काहीतरी ठिणगी पेटली आहे. आता आपण सतत अशी फुंकर घालत बसलं पाहिजे, त्याशिवाय एक दिवस मोठा स्फोट होणार नाही. आता इकडे रूम मध्ये अर्णव आईचा फोटो साफ करत बसलेला असतो. तेवढ्यातच ईश्वरी तेथे येते आणि म्हणते, सर मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि खूप महत्वाचं बोलायचं आहे. एकदा फक्त एकदा माझं बोलणं तुम्ही ऐकून घ्या. त्यावेळेला अर्णव म्हणतो, तुला
एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? आता पुन्हा ईश्वरी म्हणत असते सर प्लीज प्लीज सर माझं एकदा ऐकून घ्या ना. त्यावेळेला अर्णव म्हणतो तुला बघायची सुद्धा माझी इच्छा नाही आणि तुझं बोलणं ऐकणं तर दूरच आहे. आता तरी सुद्धा ईश्वरी ऐकत नसते. आता म्हणत असते सर एकदा ऐकून घ्या ना. आता ईश्वरी म्हणत असते सर सत्य काय आहे खरं काय आहे मला कळालं आहे, कुणाची गलती आहे ते सुद्धा कळालं आहे, एकदा ऐकून घ्या. आता अर्णव म्हणतो कुणाची चूक आहे हे सांगण्याची गरज मला नाहीये आणि ज्याची कोणाची चूक आहे त्याला मी शिक्षा ऑलरेडी दिली आहे. आता इकडे नम्रताची चिडचिड होत असते आणि तिची आई बाबांना घेऊन तेथेच असते. आता नम्रता खूपच चिडचिड करत आहे पाहून नम्रताची आई म्हणते अगं काय झालं नमो एवढी का चिडलेस तू? त्यावेळेला नम्रता म्हणत असते अगं आई बघ ना हा ऍप व्यवस्थित होतच नाहीये, ह्या ऍपमुळे आज एकही ऑर्डर आलेली नाहीये. आता ईश्वरीची आई सुद्धा हे भगवान असं म्हणत असते. नम्रता म्हणते आई एकदा दोनदा मी जिजूंना फोन केला होता हेच विचारायला पण जिजूंनी फोनच उचलला नाही. आता यावेळेला ईश्वरीची आई म्हणत असते अगं तुला किती वेळा सांगितलं लहान सहान गोष्टीसाठी त्यांना फोन करत जाऊ नकोस तू, तरी सुद्धा केलास का? आता नम्रता म्हणते अगं आई काही त्रास द्यायला फोन केला नव्हता मी त्यांना, या कामासाठीच फोन केला होता. आता ईश्वरीची आई म्हणते अगं तरी सुद्धा तू त्यांना फोन करू नकोस, या सगळ्या गोष्टी तू शिकून घे ना आता. आणि सतत त्यांना फोन करून आपलं टेन्शन दुसऱ्याला देणं बरं दिसत नाही. आता या दोघी असं बोलतच असतात तेवढ्यातच आकाश तिथे येतो आणि म्हणतो डोंट वरी काकू आता मी आलो आहे ना. आता नम्रता आकाशला पाहून म्हणत असते आकाश सर तुम्ही? त्यावेळेला आकाश म्हणतो हो तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलो आहे. आता नम्रताच्या बाबांच्याकडे आकाश पाहत म्हणतो काका तुमची तब्येत कशी आहे? त्यावेळेला ते मानेनेच हो असं म्हणतात चांगली आहे. आता आकाश नम्रताच्या आईला म्हणत असतो काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच मी इथून जाणार आहे. आता नम्रता थँक्यू आकाश सर असं म्हणत असते. आकाश म्हणतो अगं प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होऊ दे मग थँक्यू म्हण. आता ईश्वरीची आई मनातच विचार करत असते अर्णव स्वतः आले नाही म्हणजे ते खूपच दुखावले गेले आहेत. आता नम्रताची आई आकाशला म्हणत असते बरं तुम्ही बसा ना, मी यांच्या औषधाचं बघते आणि तुमच्यासाठी चहा घेते. आता अर्णव इकडे ईश्वरीवर खूप चिडलेला असतो. तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं अजिबात काही बोलायचं नाही. ईश्वरी म्हणत असते सर प्लीज एकदा ऐकून घ्या, मला जे कळलं आहे ते तुम्हाला कळणं खूपच गरजेचं आहे. आता ईश्वरी म्हणत असते सर एका गोष्टीच्या दोन बाजू असतात हे तर पटतंय ना तुम्हाला, मग आता माझी बाजू ऐकून घ्या ना प्लीज सर. त्यावेळेला आता अर्णव तयार होतो आणि म्हणतो ठीक आहे बोल तुला काय बोलायचं आहे. आता ईश्वरी म्हणत असते सर तुमच्या आईच्या मृत्यूला माझी आई जबाबदार नाहीये, तुमच्या बाबांना माझी आई फक्त एकदा भेटली होती, प्रेम प्रकरण तर दूरची गोष्ट आहे आणि तीही भेटली होती फक्त नोकरीसाठी आणि त्याच वेळेला हे सगळे फोटो काढले गेले आणि सगळीकडे पेपरामध्ये छापले गेले आणि त्याच वेळेला एका बाईने माझ्या आईला हॉटेलवर जायला सांगितलं होतं जिथे तुमचे बाबा होते. त्या बाईंनीच सांगितलं होतं माझ्या आईला की रमाकांत राजेश शिर्के हॉटेलवर सगळ्यांची इंटरव्ह्यू घेणार आहे तू तिथेच जा. आता ईश्वरी सगळं काही तिच्या आईने सांगितलेलं अर्णवला सांगत असते आणि अर्णव सुद्धा ऐकून घेत असतो. आता ईश्वरी आईने सांगितलेलं सगळं काही सांगते म्हणजे तिच्या आईचं शिक्षण पूर्ण झालेलं असतं आणि नोकरीसाठी इंटरव्ह्यूसाठी अर्णवच्या बाबांच्याकडे हॉटेलवर गेलेली असते आणि तिथेच ईश्वरीची आई बोलत असते. तेवढ्यातच अर्णवच्या बाबांना चक्कर आलेली असते आणि चक्कर येत असतानाच आधार ईश्वरीच्या आईने दिलेला असतो आणि तिथेच खाली सोप्यावर बसल्यानंतर त्या नशेमध्ये त्याच्या वडिलांनी ईश्वरीच्या आईच्या खांद्यावर मान ठेवलेली असते आणि तेच फोटो क्लिक केलेले असतात आणि तेवढ्यातच तिथे पत्रकार आलेले असतात आणि हा सगळा प्रकार घडून आलेला असतो. आता ईश्वरीची आई ईश्वरीला म्हणत असते की माझी त्यांच्याशी साधी ओळख सुद्धा नाहीये ग. आता हे सगळं ईश्वरी अर्णवला व्यवस्थित समजावून सांगते आणि म्हणत असते सर हे सगळं असं घडलं होतं त्यावेळेला आणि सर एवढं सगळं ऐकून सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल ना की माझ्या आईचा दोष आहे तर नाही, माझ्या आईचा अजिबात दोष नाहीये. जर दोष कुणाचा असेल तर त्या बाईचा आहे जिने माझ्या आईला त्या हॉटेलवर जाण्यासाठी सांगितलं. आता इकडे ईश्वरीची आई तिच्या बाबांना म्हणत असते आता नमूला कोण समजावणार, क्लाउड किचन साठी कविना अर्णव सर तिचा फोन उचलणार नाही. आता सगळं सत्य नम्रताला सांगावं लागणार का? देव माझ्यावर काय वेळ आणेल काय सांगता येत नाही. आता अशा या परिस्थितीमध्ये आकाशची सुद्धा मदत घेणं चुकीचंच आहे ना हो, पण या नम्रताला समजावणार कोण आणि कसं? आता ईश्वरीची आई याच काळजीमध्ये असते. आता अर्णव ईश्वरीचं सगळं काही ऐकून घेतो पण तिला म्हणत असतो अमेझिंग म्हणजे काय भयानक खतरनाक स्टोरी रचली आहेस बरं तू आणि तुझी आई खूपच
हुशार आहात ग, दुसरं कोणी असतं तर या तुझ्या स्टोरीवर लगेच विश्वास ठेवला असता. आता ईश्वरी म्हणत असते अहो सर ही स्टोरी नाहीये, हे सगळं खरं आहे. आता अर्णव म्हणत असतो मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू, सांग बरं काय पुरावा आहे तुझ्याकडे, काय पुरावा असेल तर दाखव मला. त्यावेळेला ईश्वरी म्हणते अहो सर माझ्याकडे पुरावा नाहीये म्हणून मी खोटं बोलत आहे असं तर होत नाही ना, पण तू खरं बोलत आहेस असं सुद्धा होत नाही ना. आणि कोण आहे बरं ती बाई, कुठे आहे ती बाई, कोण होती सांग ना. आता अर्णव म्हणत असतो तू त्या बाईला आणून माझ्या समोर उभं कर आणि त्यावेळेलाच मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. अर्णव आता ईश्वरीला त्या बाईला पहिल्यांदा आण माझ्या समोर आणि मगच माझ्याशी बोल असं म्हणतो आणि रागाने रूम मधून निघून जातो. आता ईश्वरीची आई ईश्वरीच्या घराच्या बाहेर आलेली असते. आता धावत धावतच ईश्वरी येते आणि आईला म्हणते अगं आई तू इथे का आली आहेस बरं, तुला जर चुकून अर्णव सरांनी पाहिलं तर काय तमाशा होईल तुला माहित आहे ना. आता ईश्वरीची आई खूपच घाबरतच म्हणत असते अगं हो ईश्वरी मला माहित आहे सगळं, पण आपली बाजू तू अर्णवला समजावून सांगणार होतीस ना, मग काय झालं हेच मला जाणून घ्यायचं होतं. त्यात तू मला फोन सुद्धा करेनास आणि मला हे ऐकल्याशिवाय राहावे ना, म्हणूनच मी इथे आले बघ. पण इथे गेट जवळ आल्यावर मला आत यायचं धाडसच झालं नाही बघ, म्हणूनच मी इथे गेट जवळ थांबले. अगं सांग ना ईश्वरी काय झालं. आता ईश्वरी पटकन आईला मिठी मारते आणि गळ्यात पडूनच रडते. आता ईश्वरीची आई तरी सुद्धा म्हणत असते अगं ईशू बोल ना अर्णव काय म्हणाले, बोलले का तुझ्याशी ते. त्यावेळेला ईश्वरी म्हणते अगं आई नाही ग, मी सगळं काही सांगितलं पण ते विश्वास ठेवायला तयारच नाहीये. ते म्हणत होते हे सगळं खोटं आहे, तुम्ही दोघींनी हे सगळं रचलं आहे. ते म्हणत होते काही पुरावा आहे का तुमच्याकडे या गोष्टीचा. त्यांचा एवढा मोठा गैरसमज झाला आहे की माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाहीयेत. आता ईश्वरी म्हणत असते आई काय करू ग, काही सुचत नाही बघ, काय करू सांग ना. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते ईशू तू काही करू नकोस, आता जे काही करायचंय ते मी करणार. ईश्वरी म्हणते म्हणजे काय करणार आहेस आई तू. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते सरळ मी आत जाणार आहे, अर्णवना भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे सगळं काही खरं होतं. आता ईश्वरी म्हणते आई असा विचार सुद्धा करू नकोस, अर्णव सर तुझं काहीही ऐकून घेणार नाहीयेत. आता ईश्वरीची आई म्हणते नाही ईशू मी आता शांत बसणार नाही, ज्या घटनेमुळे एवढा त्रास मला झालाय आणि त्याचमुळे तुझा संसार मी मोडू देणार नाही. आता ईश्वरीची आई ईश्वरीचं काहीच ऐकत नाही आणि डायरेक्ट घरामध्येच घुसत असते, म्हणजे फास्ट चालतच आतमध्ये जात असते. ईश्वरी आता आईला अडवण्याचा प्रयत्न करत असते. अगं आई नको आत थांब ना. आता या दोघींचं असं चाललेलंच असं तेवढ्यातच अर्णव समोर येतो. आता अर्णव या दोघींना पाहून खूपच चिडलेला असतो. आता ईश्वरी अर्णवजवळ येते आणि म्हणते सर एकदा ऐकून घ्या ना. त्यावेळेला अर्णव म्हणतो या इथे काय करत आहेत बरं माझ्या घरामध्ये. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते अर्णव तुम्हाला माझं ऐकून घ्यावं लागेल, तुम्हाला जे कळलं आहे ते खरं नाहीये, आमची पण काहीतरी बाजू आहे आणि ती तुम्हाला ऐकून घ्यावीच लागेल. त्यावेळेला अर्णव म्हणतो काय ऐकून घ्यायचं आहे, हिने जी स्टोरी सांगितली आहे तीच तुम्ही मला सांगणार आहात ना, आणि मी काही तुम्हाला मूर्ख वाटलो का तुमच्या या स्टोऱ्यांवर विश्वास ठेवायला. त्यावेळेला अर्णव आता ईश्वरीच्या आईला वाटेल तसं बोलत असतो. ईश्वरी म्हणते सर तुम्हाला राग आलाय, तुम्हाला वाईट वाटतंय, मला सगळं कळतंय, पण तुम्ही या शब्दात माझ्या आईशी बोलू नका. तेवढ्यातच अर्णव म्हणतो तुला जर कळालं असतं तर तू मला समजून घेतलं असतं आणि तुझ्या आईमुळेच माझा जीव गेला आहे हे लक्षात ठेव. आता ईश्वरीची आई म्हणते तुम्हाला माझ्याबद्दल राग आहे हे मला कळत आहे, पण याबद्दल ईश्वरीला काहीच माहित नव्हतं. आता अर्णव ईश्वरीच्या आईचं काहीच ऐकून घेत नाही आणि त्यांना शांतच बसवतो, त्यांच्यावर ओरडतो, म्हणत असतो माझ्या आईला आणि आजीला तुमच्यामुळे जो काही त्रास झाला आहे तो मी कधीच विसरणार नाही आणि आजपासून तुमच्यासाठी माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद असतील. आता ईश्वरीची आई अर्णवचं बोलणं शांतपणे ऐकून घेते आणि हात जोडते आणि म्हणते मी तुमच्यासमोर हात जोडते, खरं माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या बाबांचा आणि माझा काहीही संबंध नव्हता, साधी आमची दोघांची ओळख सुद्धा नव्हती. आता अर्णव म्हणतो हो हे सत्य आहे ना, तर प्रूफ द्या ना मग. आता अर्णव खूपच रागाने ईश्वरीच्या आईला म्हणतो तुमची काही चूक नाही याचा प्रूफ मला द्यायचा आणि मगच माझ्या समोर यायचं. आता असं म्हणून अर्णव रागाने जाऊन गाडीत बसतो आणि बाहेर निघून जाणार असतो. आता ईश्वरीच्या आईला काहीच सुचत नसतं. आता या दोघी साईड देतात आणि तेथूनच अर्णव निघून जातो. आता ईश्वरी म्हणत असते आई त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. आता ईश्वरीची आई म्हणत असते अगं तू का सॉरी म्हणत आहेस, माझ्या उरलेल्या आयुष्यात मी तुला रोज सॉरी म्हटलं तरी सुद्धा माझी चूक मुजणार नाही. आता ईश्वरीची आई म्हणत असते ईशू मी तुला एक वचन देते, माझ्या भूतकाळामुळे मी तुझा संसार मोडू देणार नाही. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये ईश्वरी अंजलीला विचारत असते अंजली ताई सरांना
जास्त राग आल्यावर काय केलं पाहिजे, त्यावेळेला त्यांचा राग कमी होईल. त्यावेळेला अंजली सांगत असते अर्णवला ज्यावेळेला खूप राग येतो त्यावेळेला या टेप रेकॉर्डमध्ये आईची अंगाई आहे, आईने सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या तो ऐकतो आणि त्याचा राग शांत होतो. आता इकडे मामी राकेशला सांगत असतात ईश्वरीचा आणि अर्णवचा संसार कायमचा मोडणार आहे. हा राकेश म्हणत असतो दाराच्या आत चालू असलेली भांडणं आता चव्हाट्यावर आली पाहिजेत, म्हणजे सर्वांच्या समोर झाली पाहिजेत, त्याशिवाय मज्जा येणार नाही. आता इकडे ईश्वरीने टेप रेकॉर्ड तिच्या आवाजातला करून ठेवलेला असतो, तो ऐकतो अर्णव आणि अर्णव खूपच चिडतो. आता पुढील भागामध्ये ईश्वरी कशी स्वतःला सिद्ध करणार आहे, तिच्या आईचा यामध्ये काहीही दोष नाहीये, यासाठी कोणता पुरावा आणणार आहे तेच आपण पाहणार आहोत. तू हिरे माझा मितवा मालिकेचा रिव्ह्यू रोजच्या रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.